आणि एक मिनिट एवढी वर्षाऋतूच्या काळात असे मोठमोठे धबधबे भाजी लेणीपाशी तयार होतात. हे नैसर्गिकरम्य ठिकाण खूपच सुंदर आणि सुरेख आहे. येथील कलाकुसर आणि कोरीवकाम अति सूक्ष्म पारदर्शक पद्धतीने तयार केलेले आहे. इथे बौद्ध भिक्खू संघातील लोक या लेणीला भेट देण्यासाठी तरी इतर लोकसुद्धा येतात. या ठिकाणी फॉरेनर आणि इंडियन व महाराष्ट्रातील लोक येतात. खूपच सुंदर अशी ही भाजी लेणी आहे. मनातील ही आहे शांतता दूर करण्यासाठी आहे भाजी लेणी. आणि मन प्रसन्न लेणीचा होण्यासाठी खूप रम्य असा परिसर आहे. बौद्ध तुम्ही पाहू शकता. अनुयायी या लेणीला भेट देण्यासाठी येत असतात. आणि आज येथील वर्षवासासाठी दगडातील सर्वजण येथे एकत्र जमलेले आहेत पारदर्शक स्तूप आणि मनाला अशा भुरळ घालतात. अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार झालेले आहेत. निसर्गातील वर्षवासा अशा वर्षातून सुंदर एकदा येतो. कलाकुसरला पाहून मन वर्षा ऋतू प्रसन्न चालू झाला की वर्षवासाला सुरुवात होते. त्या वर्षवासामध्ये अनेक उपासक उपासिका नैसर्गिक वातावरण धम्मदीक्षा पाहून घेण्यासाठी येथील लेणी भाजी लेणीमध्ये आलेले ही आहेत. खूपच आणि ही छोटी दिदी माझ्याकडं तेजोमय व तोंडात काहीतरी प्रकाशमान घालत आहे. आणि बालगोपाळांची अशा प्रकारे इथं मोठ्या संख्येने बाबासाहेबांचं नामस्मरण राहुल गौतम बुद्धांना अनुवादन लागत करण्यासाठी सर्वजण इथे एकत्र जमलेले आहेत. निसर्गामधले हे भव्य आणि पाहू दिव्य शकता इथे कोरीव चित्र काम कोणीतरी मारून पाहून टाकलेलं आहे. व येथील वनवृष्टी पाहून नैसर्गिक धबधबे तयार याने- होतात. व जीवन मी करतो किती प्रसन्न जर आता होते. मी पुढे जातो तुम्हाला भाजी लेणीचे हे महत्त्व आणि मी चाललो खूपच अगणित आहे. आणि अशा सृष्टीमय वातावरणात येण्यासाठी पर्यटन खूपच सुंदर आहे. बुद्धम शरणम गच्छामि. येथील लेण्यांमध्ये शिलालेख लिहिलेले आहे. तसेच अवतीभोवतीचे वातावरणही खूप तेजोमय आहे. बौद्ध लेण्यातील कलाकुसर पाहून मनाला भुरळ पडते आणि मन सारखं येण्याची चाहूल मनाला लागते. कट करू का व्हिडिओ? जय भीम.